श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत की कुंभ राशीला शनी परिवर्तनामुळे काय फळ मिळणार आहे. बघा, शनी 29 मार्चला 2025 रोजी मीन राशीतून प्रवेश करणार आहे आणि यामुळे प्रत्येक राशीवर प्रभाव पडणार आहे. तसेच कुंभ राशीला देखील शनीचे 7.5 हे शेवटचे चरण चालू होणार आहे. तरी शनी हा धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि सध्या कुंभ राशीला देखील शनीची 7.5चा तिसरा टप्पा चालू आहे. शनीच्या प्रत्येक चाल बदलाचा परिणाम हा 12 राशींवर होत असतो. तर शनीच्या प्रभावामुळे जीवनात येणारे विविध बदल देखील हे घडत असतात. आता या परिवर्तनानंतर कुंभ राशीला शनीचा काय फळ मिळणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शनिदेव हा करिअर, मेहनत आणि दीर्घकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा ग्रह आहे. कुंभ राशीला या काळामध्ये शनी आर्थिक बाबतीत चांगले फळ देणार आहे. कारण तिसरा चरण हे शनीचे चालू आहे, म्हणजेच शनीची उतरती 7.5 ही मानली जाते. आणि उतरत्या 7.5मध्ये शनी शक्यतो शुभ परिणाम हे देत असतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 7.5चे 3 चरण असतात आणि प्रत्येक चरण हे 2.5 वर्षाचं असतं. त्याचप्रमाणे पहिले चरण हे थोडेसे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दुसऱ्या चरणामध्ये थोडेसे त्यापेक्षाही अधिक अडीअडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. परंतु आपल्याला शेवटचे जे चरण आहे तर त्यामध्ये शनिदेव आपल्याला चांगले परिणाम हे दाखवून देतात. तसेच जसे कर्म आहे तसेच फळ शनी महाराज हे देत असतात. म्हणून आपण चांगले कर्म नक्की करायचे आहे, जेणेकरून शनी महाराज हे नक्कीच तुम्हाला चांगले फळ त्याचे देतील. बघा, आता ही जी उतरती 7.5 आहे तर या उतरती 7.5मध्ये शनी शक्यतो हे तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम देतील. तुम्हाला तुमच्या जे काही मेहनतीचे फळ आहे तर ते नक्की मिळणार आहे. तुम्हाला थोडे अजून फक्त कष्ट घ्यावे लागतील, परंतु त्याचा फायदा हा तुम्हाला दीर्घकाळापर्यंत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये चांगला आर्थिक लाभ होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. तुम्ही फक्त आपल्या खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणजेच काय, जेवढी तुम्हाला इन्कम येणार आहे तर त्यातली इन्कम तुम्ही बरेचसेही खर्च होऊ द्यायचे नाही आहे. त्याचे नियोजन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. म्हणजेच तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे आणि भविष्यासाठी योग्य बचत तुम्हाला करून ठेवायची आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जे काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कधीही येणार नाही. कुंभ राशीचे जे काही आरोग्यावर शनीचा प्रभाव येणार आहे तर त्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताण देखील जाणवू शकतो. त्यामुळे तुम्हाला ती सुद्धा योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही नियमितपणे व्यायाम करा, ध्यानधारणा करा, योग्य तो आहार घ्या. तसेच या सर्व गोष्टी करून तुम्ही आपले जे काही आजार आहे तर यावर नक्कीच मात करू शकता. शनी महाराज कुंभ राशींच्या कुटुंबात काही समस्या असतील तर त्यावर देखील मात करण्यास प्रोत्साहित करणार आहे. तुम्हाला कुटुंबियांशी व मित्रांशी चांगले संबंध हे ठेवावे लागणार आहे, ज्यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल. तसेच कुंभ राशींच्या व्यक्तींना हा जो काळ आहे तर तो करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करता येणार आहे. शनी तुम्हाला त्याचे चांगले फळ देणार आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये उत्तुंग भरारी देखील होणार आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करू शकाल. या काळामध्ये तुमची जी काही उद्दिष्टे आहे ती साध्य करण्याची क्षमता ही वाढणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलायची आहे किंवा प्रमोशन हवे आहे तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे प्रयत्न केल्याने तुमच्या प्रमोशन देखील होईल आणि ज्याला नोकरी बदली करायची आहे तर त्याची सुद्धा चांगल्या ठिकाणी नोकरीही लागू शकेल. त्याचप्रमाणे कुंभ राशीच्या प्रेम व वैवाहिक जीवनात देखील आनंद राहणार आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुम्ही आपल्या जोडीदाराला समजून घ्याल, एकमेकाचे मन तुम्ही जपाल,
एकमेकाच्या आवडीनिवडी जपा. त्याचप्रमाणे जे काही तुमच्यामध्ये गैरसमज आहे तर ते देखील दूर होतील. एकूणच काय तर कुंभ राशीला शनी परिवर्तन जे आहे तर ते संमिश्र फलदायी हे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मेहनत, कष्ट आणि समर्पणाचे महत्त्व जाणवणार आहे. या काळात काही शारीरिक व मानसिक आव्हानं देखील तुम्हाला येतील, परंतु त्यावर तुम्ही नक्कीच मात कराल. पण त्यातूनही योग्य तुम्हाला मार्ग सापडेल. तुम्हाला तुमच्या कार्यासाठी नक्कीच शनी महाराज हे साथ देतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या गावावरून आहात ते नक्की कळवा.